नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुड मॉर्निंग. काल जो व्हिडिओ आपण दिला त्याच्यानंतर शेकडो विद्यार्थ्याचे फोन दिवसभर येत होते आणि आपण बऱ्यापैकी त्यांना उत्तरं दिलेली आहेत. हे पहा, एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमच्या लॉग इनमध्ये जे प्रिफरन्स आलेले आहेत आणि तुम्ही जे लॉक केलेले आहेत, तुमच्या इतका अभ्यास कोणाचाच नसतो. ही गोष्ट ध्यानात ठेवा. आणि मी वारंवार पुन्हा अजून सांगतोय की काल बोलू बोलू आवाज बसलाय. मी पुन्हा एकदा सांगतोय की याच्यामध्ये लक फॅक्टर जो आहे तो खूप मोठा इश्यू राहणार आहे. आणि ज्यावेळेस तुमचा रिझल्ट येईल, ज्यावेळेस याद्या जाहीर होतील, त्यावेळेस बरेच जिल्हे असे असणार आहे जिथला कट ऑफ जो आहे तो अत्यंत कमी, म्हणजे अगदी 70-80 पर्यंत जाणार आहे. त्यामुळे पुन्हा पुन्हा जे विद्यार्थी कालच्या व्हिडिओनंतर कॉल करून विचारत आहेत की सर माझे 70 आहेत, माझे 68 आहेत, माझे 78 आहेत, तर अशा विद्यार्थ्यांना पुनश्च एकदा सांगतो की टेन्शन घेण्याचं काहीही कारण नाही. शेकडा 10-20% मुलांसोबत तरी असं होणार आहे की ज्यांचा स्कोअर कमी आहे तरीसुद्धा त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे, आणि शेकडा 10-15% विद्यार्थ्यासोबत असं होणार आहे ज्यांचा स्कोअर 130+, 135+ आहे तरीसुद्धा त्यांचं सिलेक्शन झालेलं नाही. याच्यासाठी दोन कारणं आहे. एक तर ओव्हर कॉन्फिडन्समध्ये आपल्याला आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये जायचं आहे, त्यासाठी चांगला स्कोअर असणाऱ्या विद्यार्थ्यांनी मोजकीच संस्थाने किंवा मग मोजकीच इन्स्टिट्यूटमध्ये काय केलेलं आहे, प्रिफरन्स दिलेले आहेत, कारण आपल्याला या 10च्या बाहेर, या 15च्या बाहेर जायचंच नाही, हा त्यांचा दृष्टिकोन होता. आणि काही विद्यार्थ्याचा दृष्टिकोन असा होता की महाराष्ट्रात कुठेही लागो, जितके प्रिफरन्स आले तितके लॉक करून टाकले, म्हणजे जितके जास्तीत जास्त देता येतील 50 आणि 100 ते दोन्ही देऊन टाकलेले आहेत. ज्यांनी असं केलेलं आहे, कालच्या माहितीनंतर किंवा कालच्या परिपत्रकानंतर की कॅटेगरीनंही जागा आहेत, भरपूर जागा आहेत, ज्यांनी लिमिटेडच प्रिफरन्स दिले त्यांच्या पायाखालची वाळू काल सरकलेली आहे. कारण सरते शेवटी संस्थेच्या हातात फक्त 10 मार्क आहेत आणि त्यापुढे संस्था काहीही करू शकणार नाही आहेत. बार्गेनिंग करायची की नाही करायची हा विषय, म्हणजे काही संस्था ज्या पैशाची मागणी करतात ते सुद्धा रास्त आहे, पण तिथे सर्वस्वी तुमची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची राहणार आहे. आणि बऱ्याच चांगल्या संस्था ज्या डेमो घेतात, चांगला डेमो देणारा विद्यार्थी घेतात, त्यांना पैशाची अपेक्षा नसते, पण त्यांनी विथ इंटरव्ह्यूला यासाठी दिलेलं असतं की आपल्याला विद्यार्थी किंवा जो कॅन्डिडेट भेटतोय तो योग्य असावा. राहिला प्रश्न की याद्या कधी लागतील, याबाबतही विद्यार्थी काय म्हणतात की जेवण होईपर्यंत थांबतं माणूस, पण न्यूपर्यंत थांबत नाही, त्याला थंड होईपर्यंत दम निघत नाही, माणूस गरम गरम घ्यायला बघतो. तसंच विद्यार्थ्यांची परिस्थिती आहे, मानसिकता मी समजू शकतो, पण या महिन्याच्या शेवटपर्यंत सप्टेंबर उजाडणार नाही आणि या महिन्याच्या शेवटपर्यंत तुमच्या याद्या अगदी 4 दिवसाच्या अंतरावर सुद्धा आत्तापर्यंत जे धक्के दिलेले आहेत ना आपल्याला MSCEने, पवित्र पोर्टलने, त्यानुसार मला तरी असं वाटतं आणि सध्याची कामाची पद्धत बघून, कामाचा स्पीड बघून निश्चितच मी या बाबतीत शाश्वत आहे की या महिन्याच्या शेवटपर्यंत तुमच्या याद्या कोणत्याही परिस्थितीमध्ये जाहीर होणार आहेत. सप्टेंबरचा आठवडा पहिलाही आठवडा उजाडणार नाही. आणि कालच्या स्पष्टीकरणानंतर तर ही बाब स्पष्ट झालेली आहे की प्रशासन अत्यंत गंभीर आहे. काही गोष्टी समजून घ्यायच्या असतात. चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.